जालन्यात पोलीस अधीक्षकांकडून गुन्हेगारांची शाळा, रेकॉर्डवरील आरोपींना बोलावून दिली समज। भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या नवीन कायद्यानुसार गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे अधिकार आता जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांना शासनाने दिलेले आहेत। त्या अनुषंगाने जालना शहरात मागील 1 आठवड्यापासून गंभीर गुन्ह्यात आरोपींना कडक सूचना देण्यात येत आहेत। यापुढे कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारच्या सूचना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी उपस्थित गुन्हेगारांना दिल्या आहेत। जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे, तालुका जालना पोलीस ठाणे या हद्दीतील गुन्हेगारांना अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी सूचना दिल्या, तर कदम जालना आणि चंदनजिरा पोलीस ठाणे हद्दीतील 100 पेक्षा जास्त रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी या मोहिमेअंतर्गत कडक सूचना दिल्या आहेत। गुन्हेगार सूचना देऊनही सुधारत नसेल आणि वारंवार गुन्हेगारी वृत्ती अवलंबत असेल तर MPDA किंवा मोक्कानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारचे प्रावधान असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। पुढे बोलताना बंसल म्हणाले की यापुढे जालना शहर गुन्हेगारीपासून स्वच्छ करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पेट्रोलिंग असो किंवा रात्रगस्त वाढवून गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले। जालना शहरात मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, त्यानुसार पोलिसांनी नवीन कायद्याप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या अधिकारानुसार शहरातील 100 पेक्षा जास्त गुन्हेगारांना बोलावलं। यामध्ये खून केलेले, दरोडा टाकणारे, टोळी करून फिरणारे, चोऱ्या करणारे गुन्हेगारांचा समावेश आहे। पोलीस अधीक्षकांनी या सर्वांची शाळा घेत त्यांनी चांगलं राहण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान पुन्हा जर गुन्हा केला तर प्रतिबंधात्मक कायद्यानुसार मोका लावणार असल्याचेही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सांगितलं। काय त्यांना आदेश केले, काय सांगायचं? जो नवीन कायदे आले भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, त्याप्रमाणे गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करण्याची पॉवर SP आणि ॲडिशनल SP यांना नवीन कायद्याप्रमाणे शासनाने दिलेली आहे। तर त्याचाच वापर करून मागच्या 1 आठवड्याभरापासून आपण ही मोहीम सुरू केली आहे की रेकॉर्डवरचे ते पण जो गंभीर गुन्हेगार आहे 302 म्हणजे मर्डर, हाफ मर्डर, आर्म्स ॲक्ट याला बोलून त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्याची कारवाई आणि वॉर्निंग देण्याची सुरू केलेली आहे। अगोदर त्याच्यामध्ये सदर बाजार तालुका इकडे ॲडिशनल SP साहेबांनी जाऊन घेतला आणि आज सिटीमधले मोठ्या प्रमाणात 100 पेक्षा जास्त असे रेकॉर्डवरचे गुन्हेगाराला SP ऑफिसला बोलून त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्याचा कारवाई आता सुरू आहे। सर्वाला स्ट्रिक्ट आम्ही वॉर्निंग दिलेली आहे की जर तुम्हाला सुधारावं लागणार, नाहीतर आणि जो आता तुम्ही बोंड लिहून देणार आहे त्याचं पालन करावं लागणार, नाहीतर त्याचा पुढची जो काय कायदेशीर आमच्याकडे टूल आहे, तडीपार असो, MPDA असो, मोका असो, त्याप्रमाणे त्याचा वापर केला जाईल आणि कोणालाही याच्यामध्ये सुटका भेटणार नाही। सर, आपण शहर स्वच्छ करण्याचा बी आदेश दिलेत काय? जर हे कुठल्याही प्रकारचे क्रिमिनल गँग जो आहे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही चालू देणार नाही आहे आणि त्यामुळे जो काय आमच्याकडे टूल आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचे, पेट्रोलिंगचे, त्याच्यावर रात्री चेकिंगचे, हिस्ट्री शीटर चेक करण्याचे सगळे आम्ही वापरणार आहोत।